आम्ही आहोत ब्राह्मपूर अंकलेश्वर महामार्गाच्या सावेर गावाकडील कोणता ढाबा? अशोक परशुराम ढाबा यांचा ढाब्याकडे आहोत। खऱ्या अर्थानं या खड्ड्याने नागरिकांना फार त्रास दिलेला आहे। अनेकांची जीव धोक्यात घातलेली आहेत, अनेकांचं एक महिलेचा जीव गेलेला आहे, मोठे मोठे अपघात झालेले आहेत। काल आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला, संघर्ष केला आणि त्यानंतर आज हे काम स्थानिक प्रशासनाने पाठवलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं या कामाची ही फक्त तात्पुरती मलम लावणे इतपतच याची योग्यता आहे, कारण ओरिजिनल जे काम आहे तुम्हाला मिलिटरी शाळेजवळ, कारण अमरीशबाईंची संस्था तिकडे आहे, तिथे तुम्हाला गुणवत्तापूर्ण काम दिसेल आणि इथं मात्र गुणवत्ता दिसणार नाही। ही जी तफावत आहे, हे जे भेदभाव आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला इथे दिसणार आहे। आता हे सिमेंटचं माल इथे भरला जाणार आहे आणि तो किती वेळ टिकेल, किती कालापर्यंत टिकणार आहे त्याची कोणालाही शाश्वती नाही। त्यामुळे इथल्या त्या NHIच्या लोकांना, इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही फक्त तात्पुरती मलम लावण्या इतपत काम करू नका, कारण ही सर्वसामान्यांच्या जीवाचा प्रश्न आहे। अनेक लोक इथून दिवसाला अनेक लोक प्रवास करतात, रात्री मोठे अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या खड्ड्याला भरत असताना तुमची गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे। जर गुणवत्तापूर्ण काम होत नसेल तर त्याला काही अर्थ नाही। आता ही तात्पुरती मलम लावण्याचं काम इथल्या लोकांकडनं होतं आहे, स्थानिक प्रशासनाकडनं होतं आहे। आमदार महोदयांना आमचा प्रश्न आहे की आमदार साहेब, तुमच्या त्या मालकांच्या मिलिटरी स्कूलचं काम आणि इथल्या कामाची आम्ही जर कंपॅरिझन केलं, तुलना केली तर या कामाची गुणवत्ता आम्हाला ढासळलेली दिसेल। तर आमचा हे तात्पुरती मलम चालणार नाही, परंतु आपलं जरी प्रशासन जागा झालं असलं तरी आम्हाला या कामाची गुणवत्ता दिसली पाहिजे। तात्पुरती फक्त टिकली लावून चालणार नाही, या कामाची गुणवत्तापूर्ण काम झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जर हे काम काही दिवसानंतर टिकत नसेल तर आम्ही संविधानिक मार्गानं आंदोलन करण्यासाठी मोकळे आहोत। या रस्त्यासाठी, या नागरिकांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। लोकांचा त्रास न पाहण्यासारखा आहे, म्हणजे एवढी अडचणी असतात, पाणी पडल्यानंतर हे सगळे खड्ड्यांमध्ये पाणी येतं आणि लोकांना पुढे काय आहे त्याची पूर्ण कल्पना येत नाही। त्यामुळे इथल्या या खड्ड्यांबाबतीत गुणवत्तापूर्ण काम होणं गरजेचं आहे। स्थानिक आमदार महोदयांना आमची विनंती आहे की या कामामध्ये गुणवत्ता आणाल ही अपेक्षा।